भुजबळांच्या मनातील शंका दूर करू, भुजबळांची नाराजी दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, ओबीसींवर अन्याय करणार नसल्याचीही हमी। मुख्यमंत्री फडणवीसांविषयी जरांगेंची पुन्हा पातळी सोडून टीका, शिंदेंना चांगला माणूस असल्याचं प्रमाणपत्र देताना फडणवीसांविषयी अनुद्गार। मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकमधील घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, मराठा आरक्षण जिआरबाबतच्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर। 6 दिवसात ओबीसींच्या 12 मागण्या मान्य, ओबीसींच्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपये मिळणार, नागपूरमध्ये सुरू असलेलं ओबीसींचं साखळी उपोषण समाप्त। बेकायदा मुरुम उत्खननावरील कारवाई रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची महिला अधिकाऱ्याला धमकी, कारवाई थांबवा अन्यथा ऍक्शन घेईन, दादांचा इशारा। उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्वर ओकवर भेटीचं कारण गुलदस्त्यात। नवी मुंबईतील सिडकोच्या 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याची उच्चाधिकार समितीकडून दखल, मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशीचे निर्देश, आमदार रोहित पवारांची एक्सवरून माहिती। कर्जतमध्ये धर्मावर आधारित टाउनशिप उभी राहत असल्याच्या तक्रारीची मानव अधिकार आयोगाकडून दखल, सरकारकडे अहवाल मागितला। मुंबईसह उपनगरांमध्ये ईदच्या सुट्टीत बदल, 5 ऐवजी 8 सप्टेंबरला ईदची सुट्टी, अनंत चतुर्दशीमुळे ईदचा जुलूस सोमवारी निघणार असल्यानं निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।